नमस्कार. मी हरिदास पवार. आजचा दिवस आपल्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे. कारण आज इतकं आपलं लकीम आहे, की आज 15 ऑगस्ट 1947 देश आपला स्वतंत्र झाला आणि आज आपला 78वा स्वातंत्र्य दिन म्हणजे देशाला स्वातंत्र्य होऊन 77 वर्ष पूर्ण झालेले आहेत व 78व्या वर्षी पदार्पण करीत आहेत. तर हा पण आनंद आहे आणि आणखीन एक आनंद माझ्यासाठी, आपल्या YouTube फॅमिलीसाठी, की आज आनंदाचा क्षण म्हणजे खूप मोठा मला एवढं मस्त वाटतंय, भारी वाटतंय, एवढा आनंद होतोय, की आज आपले 1000 सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण झालेला आहे. ही लय मोठी गोष्ट आहे. 1000 सबस्क्रायबरचा टप्पा पार करणे म्हणजे. आणि यापेक्षाही 4000 तास वॉच टाईम म्हणजे 4000 तास लोकांनी तुमचा व्हिडिओ बघायला पाहिजे. कारण सध्याच्या धगधगीच्या या युगात माणसाला 1 मिनिट वेळ नाही, तर तुमचा व्हिडिओ कोण बघणार? ते महत्त्वाचं टेन्शन असते. 4000 तास YouTubeवर तुम्हाला यायचं असेल, तर YouTubeची काही पॉलिसी असतात. YouTubeला तुम्ही जर चॅनल चालू केला, तर त्याचा नियम असतो, तुमचं कमीत कमी 1000 सबस्क्रायबर पूर्ण व्हायला पाहिजे आणि 4000 वॉच टाईम, 4000 तास वॉच टाईम पूर्ण व्हायला पाहिजे. ते पण टार्गेट दिले असते 365 दिवस. 365 दिवसात म्हणजे 1 वर्षात तुम्हाला हे टार्गेट असते 1000 सबस्क्रायबर आणि 4000 वॉच टाईम म्हणजे 4000 तास हे पूर्ण केले. ते पूर्ण केल्यानंतर तुमचा चॅनल मॉनिटर होतो आणि देवाची कृपा, सद्गुरू समर्थाची कृपा आपली म्हणजे सगळ्या सबस्क्राईबची कृपा म्हणजे सगळ्यांची कृपा. जे माझ्या पाठीमागे जे कोणी सबस्क्राईब केलेले वगैरे असतात ते मित्रपरिवार असेल, कोण असेल, तुमच्यामुळे ती अशक्य गोष्ट झालेली आहे. आपले 1000चा टप्पा पण पार झालेला आहे. वॉच टाईम पण पूर्ण झालेला आहे. माझी वॉच टाईम पूर्ण होऊन मला एक महिना, एक दीड महिना झाला वॉच टाईम माझं पूर्ण झालं. कारण वॉच टाईम पूर्ण होणे ते लय महत्त्वाचं असते. आणि शक्यतो जास्त करून माणसाची वॉच टाईम पूर्ण होत नाही. 1000 सबस्क्राईब कसे तरी पूर्ण होतात. परंतु वॉच टाईम हा महत्त्वाचा खूप अवघड टप्पा आहे. पण तुम्ही YouTubeचं चॅनल चालू केला तर तुम्ही निराश व्हायचे नाही. कंटिन्यू YouTubeला कंटेंट पाहिजे. कंटिन्यू तुम्ही त्याच्यावर काम करायला पाहिजे. लक असते आपले एखादा कुठला लकीनं जर आपला कुठला व्हिडिओ व्हायरल झाला, तर 1 ते 2 व्हिडिओमध्ये तुमचं वॉच टाईम पूर्ण कंप्लीट होते. माझे पण असे झालेले आहे. माझे 2-3 व्हिडिओ व्हायरल झाले. व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळं वॉच टाईम माझे पूर्ण झाले. तर हा हा आहे आपल्यासाठी आनंदाचा क्षण. म्हणजे 2 दिवस योगा जुळून आलेला आहे. 15 ऑगस्ट आणि आपले म्हणजे सबस्क्रायबर पूर्ण झालेले 1000 आणि 4000चा पण टप्पा पूर्ण झालेला आहे. तर किंवा मी 2017 YouTube चालू केलेलं आहे. 2017 म्हणजे आता 2024 चालू आहे. 2017 पासून डायरेक्ट मी नवीन मोबाईल घेतला होता तेव्हा YouTube. नवीन मोबाईल घेताना तर YouTube ऑलरेडी असते त्यात. लॉगिन वगैरे केलं होतं, परंतु YouTubeचं काय एवढं म्हणजे काय टेक्निक म्हणजे आयडिया काय नव्हती YouTube चालू करावं काय. मग असंच कधी तर मी व्हिडिओ वगैरे टाकायचो. तर एवढं मला काय आयडिया नव्हती YouTubeमध्ये वगैरे काय अर्निंग वगैरे असते काय. एक करिअर म्हणून ते YouTubeवर पाहू शकता असं काय मला काय माहीत नव्हतं. त्याच्यानंतर जरा मित्रपरिवारची जरा बघितलं, जरा चौकशी केली तर YouTubeमध्ये करिअरची पण संधी चांगली असते. म्हणून मी ह्याच्यावर कंटिन्यू चालू केलं, की मार्चपासून मी चालू केलं. 2023 मार्च 2023 पासून मी YouTubeवर जरा जास्त म्हणजे फोकस दिलेलो व्हिडिओ करण्यासाठी. 2023ला व्हिडिओ म्हणजे स्टार्टिंग काय केले, पहिल्यांदा 1 दिवसाला टाकला, नंतर 2-3 दिवसांनी एक व्हिडिओ टाकला. नंतर असे करत मी रोज एक व्हिडिओ अपलोड करायला लागलो. मग मी असं करत मग मला कंटेंट सापडलं. कारण YouTubeला ऑन द कॅमेरा समोर बोलणं खूप अवघड गोष्ट आहे. कारण तुम्ही नवीन असतात, कॅमेरासमोर बोलायला जर गांगारताय, शब्द फुटत नसतात, काय सुचत नसतं, काय बोलावे ते. परंतु काही घाबरून जायचे काम नाही. हळू आपल्याला ते प्रॅक्टिस होत असते बोलायची. तर नंतर मी पण मला मला पण अजून सुद्धा मी काही एवढा राउंडर नाही माणूस, ऑलराउंडर नाही. जरा मी सुद्धा अडखळतो. परंतु ते सराव होतो. हळू प्रॅक्टिस करायची. हळू मी शब्द ते डोक्यात ते विचार येतात, काय बोलायचे काय ते तोंडातून ऑटोमॅटिक शब्द ते फुटत जातात. तर नंतर मी आता जे परवा मार्चपासून आता परवाचं जून, जुलैचे जे व्हिडिओ माझे व्हायरल झालेत का नाही, तर त्यापासून जरा YouTubeमध्ये सबस्क्राईब पण वाढायला सुरुवात झाली. तुम्हाला सांगतो माझं जूनमध्ये म्हणजे गेल्या जून 2024ला जून, मार्च जून म्हणजे माझे 200 किती 250 का 300 सबस्क्राईब फक्त होते. 300 सबस्क्राईब होते. मग असंच टेन्शन आलं काय करावं सबस्क्राईब वाढवणं गेलं काय नाही. तरी पण मी काय हे निराश झालो नाही. मी काही सोडलं नाही, आशा सोडली नाही.
कंटिन्यू आपले व्हिडिओ अपलोड करायचा. काय काय व्हिडिओला 10 व्ह्यूज यायचं, 5 व्ह्यूज यायचं, 15 व्ह्यूज यायचं. हळूहळू ती व्ह्यूज वाढत चालल्यात. आता कसा व्ह्यूज आता सगळ्याचं डाऊन होत चालल्यात. कारण माझे एकट्याच नाही, सगळ्याच व्ह्यूज आता सध्या डाऊन आहेत. ती YouTubeची अपडेट असते. कुठल्या महिन्यात व्ह्यूज वाढत असतात, कुठल्या महिन्यात व्ह्यूज डाऊन होत असतात. तर हे अशा प्रकारचा आजचा व्हिडिओ आहे. आजचा काही शासकीय योजनेचा व्हिडिओ काही नाही. तर आज आपल्याला आनंदाचा क्षण आहे म्हणून मी थोडा व्हिडिओ आपल्या सबस्क्राईबसाठी मी आपल्या मोटिवेशन म्हणून तुम्हाला सांगितलं आहे. YouTubeला करिअर म्हणून निवडा. YouTubeला संधी भरपूर चांगली आहे. पण मेहनत तुमची महत्त्वाची आहे. त्याला तुम्ही वेळ द्यावा लागतो, का त्याला कष्ट करावं लागतं. रोज तुम्ही व्हिडिओ करावा लागतो. ते खचून जायचं नाही, काय नाही. तर आपण सक्सेस होता. अशा प्रकारचा आजचा व्हिडिओ आहे. तरी आपले 1000ची फॅमिली पूर्ण झाल्यामुळं आणखीन एकदा सर्वजणांची माझे जे पूर्ण सबस्क्रायबर मी आपली 1000ची फॅमिली आहे ना, ते सगळ्यांचा मी आभारी आहे. असेच तुमचे प्रेम राहू द्या आपल्यावरती. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. अशी शासकीय योजनेचे व्हिडिओ असतील आपल्या व्हिडिओवर चॅनलवर. तर नवीन असाल, आता 1000 झालेत, नवीन असाल तर आणखीन हरिदास पवार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जेणेकरून शासकीय योजनेचे नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट आपल्या सर्वांपर्यंत पोहोचेल. धन्यवाद.